नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजेच आपण मोदकाचे सारण बनवत आहोत. या मोदकाच्या सारणामध्ये किती प्रमाणात किती गूळ घालायचा हे आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तसेच हे सारण रसरशीत राहण्यासाठी काय करायचं ते आजच्या आपल्या रेसिपीमध्ये असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आता आपण 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे. इथे आपण 1 कप खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि त्या प्रमाणानुसारच आता आपल्याला इथे साहित्य वापरायचे आहे. त्यासाठी मी इथे तूप गरम झालेलं आहे. या तुपामध्ये आपण 1 टीस्पून इथे मी खसखस घेतलेली आहे. खसखस तुपामध्ये चांगली अशी तडतडली गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ती भाजून घ्यायची आहे तुपामध्ये. आता आपण 1 कपाचं प्रमाण आहे आपला खोबऱ्याचा किस, तर यामध्ये मी पाऊण कप गूळ वापरलेला आहे. गूळ किसून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही गूळ पावडर घातली तरीसुद्धा चालेल. गूळ चांगला आपण ह्या तुपामध्येच वितळवून घ्यायचा आहे थोडा. त्याचबरोबर हे करत असताना आपण रसरशीत राहण्यासाठी काय करायचं ते सुद्धा पाहूयात. थोडंसं आता पाहतच आहेत की गूळ आता वितळत आलेला आहे. यामध्ये मी ओलं खोबरं जे वापरलेलं आहे ते नारळ फोडून जे खोबऱ्याच्या मागे जे कवर असतं ते मी स्लायसरच्या मदतीने काढून घेतलेलं आहे. त्यामुळे एकदम पांढरं शुभ्र असं आपलं मोदकाचं सारण तयार होणार आहे. जर ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही, पण थोडासा कलर चेंज होतो, बाकी एवढाच फरक पडणार आहे. हे खोबरे या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये रसरशीतपणा राहण्यासाठी काय करायचे तर इथे मी 50 ग्राम माव्याचा वापर करणार आहे. अजून ओलसरच आहे. जसजसं ते आटत येईल, खोबऱ्याचा किस पूर्णपणे एकदम ड्राय होत जाईल, त्यावेळी थोडंसं आपल्याला इथे मावा वापरायचा आहे. या माव्याच्या ठिकाणी तुम्ही दुधावरील जी साय असते ते 2 ते 3 टेबलस्पून जरी वापरलीत तरीसुद्धा खूप छान असं रसरशीत तुमचं सारण तयार होणार आहे. याच्यामध्ये रसरशीतपणा एवढ्यासाठी येणार आहे कारण बरेच जण काय करतात की खोबऱ्याचा किस जो असतो तो 1 वाटी असेल तर अर्धी वाटी गूळ वापरतात. तर इथे अर्धी आपण तसं नाही केलेलं. इथे आपण पाऊण वाटी गूळ वापरलेला आहे. गुळाचं प्रमाण थोडंसं आपण जास्त घेतल्यामुळे गुळाचा ओलावा आपल्या सारणामध्ये तर असणारच आहे. शिवाय इथे तुम्ही साय किंवा मावा वापरल्यामुळे अजून थोडासा ओलसरपणा या सारणामध्ये असणार आहे. अजून थोडा वेळ आपण शिजवून घेऊया. थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे, कारण हे थंड झाल्यानंतर आपोआपच ड्राय होणार आहे. जास्त वेळ जर शिजवलं तर गुळाचा पाक बनून एकदमच कडक असं सारण तयार होईल. इथे मी माझ्या आवडीनुसार इथे मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी काजू, बदाम आणि मनुके थोडेसे घालून घेतलेले आहेत. इथे आपल्याला हे सारण जास्त ड्राय करून घ्यायचं नाही आहे. थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये अजून आपलं सारण टेस्टी लागण्यासाठी इथे मी 1 टीस्पून वेलची पूड घालून घेते आहे. वेलची पूड पूर्णपणे या सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटेल हे अजून ओलसर आहे, पण हे ओलसर नसणार आहे, कारण ज्यावेळी हे थंड होईल त्यावेळी एकदम घट्टसर असं सारण तयार झालेलं असणार आहे. या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी यावर्षीच्या जर तुम्ही अशा पद्धतीने जर सारण बनवले तर तुमचे मोदक हमखास रसरशीत होणार. शिवाय मोदकाच्या पारीसाठी तुम्ही शक्यतो बासमती तांदळाच्या जे पीठ असतं त्याचा वापर करा. तुमचे मोदक एकदम मऊ लुसलुशीत होणार आणि बराच वेळ असेच मऊ लुसलुशीत टिकून राहणार. त्याचबरोबर आजची माझी रेसिपी तर जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. म्हणजेच आता आपण घेऊन येणार आहोत गणपती बाप्पाच्या आगमनाची थाळी. लवकरच तीसुद्धा मी अपलोड करणार आहे. तीसुद्धा तुम्ही जरूर पहा.
तसेच नवीन नवीन प्रकारचे मोदक तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील, ते सुद्धा तुम्ही जरूर पहा। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। धन्यवाद।